देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका जोडप्याच्या कारनाम्यांचा CCTV कॅमेऱ्यामुळे पर्दाफाश झाला। हे जोडपं 5 नाही 10 नाही तर तब्बल 30 गुन्ह्यांमध्ये सहभागी होतं, असं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे। या दोघांच्या अटकेनंतर फक्त नागरिकांनीच नाही तर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। या दोघांमुळे अनेकांना त्रास झाला होता, पण आता मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे। दिल्लीतल्या या बंटी बबलीने नेमकं काय केले ते जाणून घेऊयात। आता तुम्ही विचार करत असाल की या जोडप्याने नेमकं काय केले। हे जोडपं वाहन चोरी करायचं। दिल्ली पोलिसांनी वाहन चोरीच्या 30 गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका जोडप्याला अटक केली आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त विचित्र वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाडगंजचे रहिवासी मनिंदर कौर वय वर्ष 23 आणि प्रशांत वय वर्ष 25 अशा आरोपींची नावे आहेत। विकासपुरी पोलीस ठाण्यात 5 एप्रिल रोजी बाईक चोरी प्रकरणी FIR दाखल करण्यात आला होता। त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली होती, असंही त्यांनी सांगितलं। CCTV कॅमेऱ्यात चोरी पकडली, पोलीस उपायुक्त विचित्र वीर म्हणाले। पोलीस टीमने घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातलं CCTV फुटेज तपासलं। टीमने महिलेची मनिंदर कौर ओळख कशी पटवली आणि तिला पकडलं। तिने नंतर सांगितलं की तिचा पती प्रशांत देखील चोरीमध्ये सामील होता। चौकशी दरम्यान पोलिसांना समजलं की हे पती पत्नी यापूर्वी अशाच प्रकारच्या 30 गुन्ह्यांमध्ये सहभागी होते। 30 पैकी 7 गुन्ह्यांमध्ये कथितपणे कौर आणि तिच्या पतीचा सहभाग होता, तर 23 प्रकरणांमध्ये त्यांची नावं होती।